तुम्ही पण तुमच्या बाळाला नाचणी देताय का रोज? मग हा व्हिडिओ तुम्ही थांबून बघितलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला किती वेळा नाचणी देता हे मला तुम्ही आज कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला बाळ असेल तर आज आपण बघणार आहोत की आता थंडीचे दिवस चालू आहेत. नाचणी खरोखरच बाळाला चांगली असते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, आयर्न या सगळ्याची पूर्तता होते. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स मिळतात. बाळाला पचनालाही हलकं असतं. त्यानंतर बाळाची हाडे आणि बाळाच्या दाढाही विकसित होतात. नाचणी खरोखर बघायला गेलं तर चांगलं आहे, पण एका प्रमाणाच्या पुढे कुठलाही पदार्थ दिला तर त्याचं योग्य ते पचन होत नाही किंवा आपल्याला अपचन होतं. त्याचप्रमाणे बाळाचंही आहे. तर आज आपण बघणार आहोत किती महिन्याच्या बाळासाठी किती नाचणी योग्य. जर तुमचं बाळ 6 ते 7 महिन्याचं असेल तर बाळाला नाचणी देताना पातळ व्यवस्थित शिजवून द्यावी आणि 1 ते 2 चमचेच द्यावी. 8 ते 9 महिन्याच्या बाळाला तुम्ही 2 ते 4 चमचे नाचणी देऊ शकता. त्यानंतर 9 ते 12 महिन्याच्या बाळाला तुम्ही अर्धा वाटी नाचणीचं सत्व देऊ शकता. 1 ते 2 वर्षाच्या बाळाला तुम्ही 1 वाटी ते 2 वाटी, 1.5 वाटीपर्यंत बाळाला नाचणी सत्व देऊ शकता. नाचणी सत्व देत असताना नाचणी सत्व चांगल्या ब्रँडचं आहे याची दक्षता घ्यायची आहे. त्याचबरोबर व्यवस्थित बारीक झालेले असल्याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ज्या पदार्थांमध्ये ते उकळतोय दुधात किंवा पाण्यात, ते व्यवस्थित उकळले गेले आहेत की नाही याची काळजी घ्यायची आहे. जर नाचणी सत्व व्यवस्थित उकळलं गेलं नाही तर बाळाला डिसेंट्रीचा त्रास होतो. त्यामुळे नाचणी सत्व देत असताना बाळाला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या बाळाला नाचणी सत्व किती देता हे मला नक्की सांगा.